राज्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती. अद्यापही 45 लाख जणांची ई-केवायसी प्रलंबित. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय. शिशुवर्गाला वार्षिक 1200 रुपयांपासून ते 12वी पर्यंत 12,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंची माहिती. जगातील सर्वात मोठी जनगणना आजपासून भारतात सुरू. राज्यात पहिला टप्पा 1 ते 15 मे आणि दुसरा 16 मे ते 14 जूनपर्यंत. प्रथमच डिजिटल पद्धतीनं जनगणना होणार. महाराणी ताराणींवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पद्मसागर महाराजांनी माफी मागावी. जैन मुनी निलेशचंद्र महाराजांची मागणी. मराठी मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. घराचे नवनवे कारनामे समोर. वनस्पती असल्याचं सांगून शाकाहारी भक्तांना मासे खायला लावायचा. केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून किरकोळ आयकर भरायचा. आखाती युद्धात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानात गॅस सिलेंडरचे भाव गगनाला. 900 रुपयांचा सिलेंडर गेला 3,500 रुपयांवर. एका महिन्यात तिसऱ्यांदा दरवाढ. टीम इंडिया जुलैत झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार. 23 जुलैपासून 3 T20 सामन्यांची मालिका खेळणार. बीसीसीआयनं जाहीर केला दौरा. नमस्कार, मी दीपक पळसुले. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत झटपट आढावा. महाराष्ट्र लाईव्ह मधून सुरुवात करूया. राज्याच्या महिला बालकल्याण विभागाकडून सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची मुदत काल संपली. एका आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे 45 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया ही प्रलंबित होती. मात्र आता मंत्री आदिती तटकरे यांनी ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुन्हा महिनाभराची मुदतवाढ दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं. जो भी महिलाएं या लाडली बहनाएं हैं जिन्होंने ई-केवाईसी करते समय कोई गलत ऑप्शन चुना या कोई ऑप्शन चुनने का उनसे रह गया, उनके लिए 31 मार्च तक हमने वो एक्सटेंशन दी और आज वो एक्सटेंशन जो है वो हम 30 अप्रैल तक आदरणीय मुख्यमंत्री महोदय दोनों भी हमारे उप मुख्यमंत्री महोदय उनके सूचना में उनके मार्गदर्शन में दे रहे हैं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहिती होतं असं काल जाहीरपणे मान्य केलं. एबीपी माझाच्या पॉडकास्टमध्ये या संदर्भात तटकरेंनी वक्तव्य केलं होतं. मात्र आपला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कधीच विरोध नव्हता असं तटकरेंनी म्हटलं. तटकरेंच्या याच विधानावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी विलिनीकरणाबाबत अजित पवारांनीही चर्चा केली होती असं म्हटलं आहे. विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर आता विलिनीकरण नंतर होईल. असं आता विलिनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो. आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाचा काय भाग नाही. मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच. दादाने सांगितली होती. आता कोणी काय म्हणाले मला माहिती होतं की नाही. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आज मंत्री आदिती तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिली. अजितदादा असतानाच विलिनीकरण आणि दादांच्या पक्षातलं विलिनीकरण या दोन वेगवेगळ्या बाबी असल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. दादांच्या अपघातानंतर झालेल्या विलिनीकरणाच्या चर्चांमुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं तटकरे म्हणाल्या. दादा असतानाचं विलिनीकरण आणि दादांच्या पश्चातलं विलिनीकरण हे दोन वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो काही संबंध आवाज करण्यात आला विलिनीकरण दादांची शेवटची इच्छा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दादांचा झालेला अपघात त्या सगळ्या संबंध परिस्थितीमध्ये लगेचच विलिनीकरणाची जी चर्चा सुरू झाली त्याच्यातून एक संभ्रमाचं वातावरण हे त्यानिमित्ताने झालं. पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती. तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती.
या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेलाही भूमिका स्पष्ट केली. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. झिरवाळ यांनी स्वतः उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. घडलेल्या प्रकरणात आपली काही चूक नाही, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी झिरवाळ यांनी केल्याची माहिती मिळते. यासाठी नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते अनुपस्थित राहिले, तरी पुढील आठवड्यात होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत हजर राहून आपली बाजू मांडणार असल्याचं झिरवाळांनी सांगितलं. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला. शिशु वर्ग ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला असून शिशु वर्गातील विद्यार्थ्यांना वार्षिक 1200 रुपयांपासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 12,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा आधार मिळणार आहे. महसूल विभागाकडून मालमत्तेच्या रेडी रेकनरबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली. यंदा कोणतीही दरवाढ न करता दर जैसे तेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 15 ते 18% वाढ अपेक्षित असताना युद्धजन्य परिस्थिती आणि महागाईचा भार टाळण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला. तर डीपी प्लॅन नंतरही 2025-26चेच दर लागू राहणार आहेत. तसंच पुढील काळात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण आणि संभाजीनगरमध्ये मायक्रो झोनिंगचा प्रयोग होणार असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं. या निर्णयामुळे 2011 पूर्वीच्या शासकीय जागांवरील घरांना दिलासा मिळणार आहे. 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, जे काही शिफारशी आल्या होत्या. पण एकंदरीत युद्धजनक परिस्थिती पाहता, युद्धजन्य परिस्थिती बघता आणि येणाऱ्या काळातली थोडी महागाई बघता, समजा असं जर परिस्थिती निर्माण झाली की महागाई वाढता, अशा वेळी अधिक आर्थिक भार लोकांवर येऊ नये, मालमत्तेवर येऊ नये, याकरता मागच्या वर्षीचा मूल्यदर यावर्षी सुद्धा तसाच ठेवण्यात आलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यभरातील संघटनात्मक हालचालींना वेग दिला. विविध जिल्ह्यांच्या बैठका सुरू असून आज उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा संपर्क प्रमुखांची महत्त्वाची बैठक होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर या बैठका सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. सुषमा अंधारे, सचिन अहिर, वरुण सरदेसाई आणि विनायक राऊत यांचीही या बैठकीला उपस्थिती आहे. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पहिल्याच दिवशी हालचालींना वेग आला. 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. हिंदुस्थान जनता पार्टीचे सतीश कदम, अपक्ष शरद भिसे आणि न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे राजू घुट्टेंकडून अर्ज भरण्यात आलाय. हे तिन्ही उमेदवार बारामतीचेच असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विरोधात लढण्याची तयारी दर्शवली आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांचं नाव जाहीर करण्यात आलं. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अक्षय कर्डिले यांनी भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार मानले असून मागील 30 वर्ष शिवाजीराव कर्डिले यांनी मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर जनता निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान अक्षय कर्डिले आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी भावूक झाले. आज खरं म्हणजे मला माझे वडील म्हणजे आपल्या सर्वांचे कर्डिले साहेब यांची आठवण येते की आज ते असते तर आनंद एकदम वेगळा असता. आज खरं म्हणजे ही जबाबदारी मोठी माझ्यावरती भारतीय जनता पार्टीने दिली. मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. साहेबांनी लई काम केलं, सारे कमावलं लई 2-3 जिल्ह्यात. सगळ्यांचा विश्वास आहे. अक्षयला पण साहेब म्हणूनच सांभाळतील सगळं. आता ते मोठे साहेब होती लहान, असं करून सारी जनताची इच्छा आहे त्याच्यावर. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित झालं. लवकरच पक्षाकडून त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. जालना महानगरपालिकेत काँग्रेसच्या 7 नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलं. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवेळी भाजपला मदत केल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी ही कारवाई केली. रायगडच्या राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर आली. रायगडच्या रोहा तालुका शिवसेना कार्यकारिणी
ही बरखास्त करण्यात आली असून माजी तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। रोहा नगरपालिका निवडणुकीत विरोधकांची हातमिळवणी केल्याचा ठपका तालुका प्रमुख मनोज शिंदे यांच्यावर ठेवण्यात आला। जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वात रोह्यात पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीत चर्चा होऊन मनोज कुमार शिंदे यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पक्षाचे आमचे तालुका प्रमुख होते, नंतर उपजिल्हा प्रमुख झाले मनोज कुमार शिंदे यांनी या दोन्ही निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम केलं। त्यामुळे पक्षातून त्यांची आम्ही हकालपट्टी केलेली आहे आणि सर्व संघटनेची जी तालुक्याची जी कार्यकारिणी होती, रोहा तालुका कार्यकारिणी, ही आम्ही पूर्णपणे बरखास्त केलेली आहे। 15 दिवसानंतर सर्व कार्यकर्त्यांची, प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा करून नवीन कार्यकारिणी आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ठाण्यातील नव्यानं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी कामकाज सुरू करून 2 महिने झाले तरी ठाणे महापालिकेतील विषय समित्यांचं कामकाज अद्याप सुरू झालेलं नाही। शिवसेना आणि भाजप महायुतीला महापालिकेत स्पष्ट बहुमत असूनही स्थायी समिती, परिवहन समिती तसंच विविध विषय समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या अजून झालेल्या नाहीत। महाराष्ट्रातील सर्वच महापालिकातील समित्या गठीत झाल्या, मात्र ठाण्यात घोडं नेमकं कुठे अडलंय असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय। 2-2.5 महिने व्हायला आले तरी देखील समित्या न होणं हे योग्य नाही होत। लोकशाहीला देखील ते मारक आहे, कारण त्या समितीवर ते पक्षाचे सदस्य जे आहेत ते बसले पाहिजेत, कामकाज चाललं पाहिजे। आणि ठाणे महापालिका तर ही फार मोठी महापालिका आहे, त्याच्यामुळे स्टँडिंग असेल, परिवहन असेल, तुमची स्वीकृत सदस्यांचं असेल, प्रभाग समित्या आहेत, ह्याच्यामध्ये दिरंगाई होता कामा नये आणि त्या लवकरात लवकर होणं हे जनतेच्या हिताचं आहे शेवटी। ॲक्च्युली खरं तर याच्यावर आता सगळ्या समित्यांवर चर्चा होते, कोणाकोणाला कशा पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे। तर ते सगळं झाल्यानंतर माननीय आपले उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर या सर्व समित्या आपण बसवण्यात लवकरच येतील। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांवरून वाद तापला। शहरात 80 मराठी शाळांमध्ये तब्बल 48,000 विद्यार्थी शिक्षण घेत असताना या शाळांच्या जागी इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपनं मांडलाय। याला विरोध करून मनसेनं आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आंदोलन छेडलं। आले 100 गेले 100, मराठी भाषा 1 नंबर अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला। मराठी शाळा बंद न करता इंग्रजी शाळा सुरू कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली। सीबीएसई शाळा ज्या आहेत, 3 सीबीएसई शाळा आहेत, त्यातल्या 2 शाळा ज्या आहेत ते एक आकांक्षा फाउंडेशन म्हणून याला चालवायला दिलेली आहे आणि दुसरी एक शाळा कोपरखेड्याची शाळा आहे। या दोन्ही शाळा खाजगीकरण करण्याचा डाव आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा एक टेंडर 2.5 करोडचं, दुसरं टेंडर 2 करोडचं, अशा प्रकारे 2 शाळा ह्या 2-2, 2.5 करोडमध्ये ह्याला चालवायला दिलेले आहे। त्याच पद्धतीने 81 शाळा ज्या आहेत त्या तुम्ही संस्थेला चालवायला देणार आहात। हे लोकांना फक्त गाजर दाखवायचं आम्ही गरिबांसाठी काय करतोय, हे गरिबांसाठी नाही आहे, सत्ताधाऱ्यांसाठी हे कुरण आहे असा आमचा आरोप आहे। आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराबाई जैन होत्या हा दावा केल्यावर खळबळ उडाली। राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होत असताना जैन मुनी निलेशचंद्र यांनीही असहमती दर्शवली। पद्मसागर यांनी छत्रपतींचा इतिहास वाचायला हवा असा सल्ला त्यांनी दिला, तर नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असं निलेशचंद्र महाराज म्हणाले। नयन पद्मसागर हे मराठी मारवाडी वाद निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला। राजारामजीचा मृत्यू झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांचे हाल केल्यानंतर या मुल्यांनी त्याच्यानंतर मराठा साम्राज्याला जपल्याने ही मराठी कन्या आणि आमची आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची सून होती। ही पुरा अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे ते कोण होते। नयपद्मसागरजींनी हा इतिहास जपला हो आणि त्यांना जाहीरपणाने हा महाराष्ट्राच्या जनताला माफी मागायची गरजेचं आहे। पुन्हा वाद तुम्ही करता, वाद हे फक्त यांना टॅगरेट करायचं आहे, आपला चुनाव जितायचा आहे, त्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा बी होते ना। महाराणी ताराबाईंबाबत जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यावर हंबीरराव मोहितेंचे वंशज मोहिते विक्रमसिंग यांनी आक्षेप घेतला। ताराराणी या दररोज शस्त्रपूजा करायच्या, जैन मुनींना हे मान्य आहे का असा सवाल विक्रमसिंग मोहितेंनी विचारला। जैन मुनींना आपल्या वक्तव्याबाबत माफी मागायला लावू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर संभाजी महाराजांनी छत्रपतीपद सांभाळलं आणि त्यांनी स्वतःहून राजाराम महाराजांचा विवाह ताराराणींबरोबर लावून दिला 1681 साली। असा तो इतिहास आहे आणि
सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की जैन धर्मामध्ये अहिंसाला महत्त्व आहे. ताराराणीचा देव्हारा अजूनही अस्तित्वात आहे आणि ताराराणींच्या देव्हाऱ्यामध्ये शस्त्रपूजन व्हायचं रोज. मग हे जैन धर्माला मान्य आहे का? आचार्य पद्मसागर यांचं वक्तव्य हा मराठा साम्राज्याचा अपमान असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदेंनी निषेध का केला नाही असा सवाल त्यांनी विचारला. तर हा निरर्थक वाद पेटवण्यात आला. हे सगळं बोलत असताना मराठी माणूस तिथे उपस्थित होते पण ब्र शब्द काढला नाही, याचं मला वाईट वाटतंय असं संदीप देशपांडे म्हणाले. पण तुम्ही आमचे राजे महाराजे सेनापती महाराणी यांनाही तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात, म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली आहे? महाराणी ताराराणीला परस्पर जैन म्हणून घोषित करण्याचं हा अधिकार दिला कोणी? हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठा साम्राज्याचा अपमान आहे. मराठा रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे, राजपूत रेजिमेंट आहे, सगळ्या रेजिमेंट आहे, पण जैन रेजिमेंट नाही. त्यामुळे यांना कुठलाही वॉरियरचा इतिहास नाही, कुठलाही लढाईचा इतिहास नाही, कुठल्याही शूर पुरुषांचा इतिहास नाही. त्यामुळे कुठली तरी नावं स्वतःकडे घुसळावी त्या दृष्टीने हे धंदे चाललेले आहेत. खरं तर हा निरर्थक वाद उगाच पेटवावा आणि दुर्दैव मला असं वाटतं की आमचे मराठी माणसं तिथे उपस्थित असताना त्यांच्या तोंडातनं ब्रसुद्धा निघाला नाही, याचं जास्ती वाईट वाटतं. जैन मुनी नयन पद्मसागर महाराजांच्या आशीर्वादानं आपला आवाज सुधारला असं वक्तव्य करणाऱ्या मुंबईच्या महापौरांवर खासदार संजय राऊतांनी टीका केली. संजय राऊतांच्या टीकेनंतर महापौर रितू तावडेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. जाता जाता प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं, हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न आहे. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठला अवयवाला गुण असतो. आम्ही गुजरातला आश्रममध्ये त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आमच्याकडनं ओमचा उच्चार करून घेतला आणि मी तो सातत्याने माझ्या घरी रोज उठून करते आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला. आज तुम्ही माझा आवाज बघताय, तर मी ती भावना माझी व्यक्त केली. ह्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम नव्हतं. ते जे आहेत उबाटाचे भोंगे संजय राऊत, त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाही आहे. आणि तुम्ही एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता, जी त्यांनी आता दिलं. मला बोलताना पण लाज वाटते, कारण मी एका चांगल्या घरातली बाई आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरातला एसआयटीनं ताब्यात घेतलं. खरात विरोधात लैंगिक शोषणाचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. दरम्यान अशोक खरातला पहिल्या गुन्ह्याप्रकरणी आज कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोर्टात आज केवळ 5 ते 7 मिनिटं सुनावणी झाली. कोणताही युक्तिवाद झाला नाही. पहिल्या गुन्ह्यातील कागदपत्र कोर्टानं तपासली आणि खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता खरातला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आलेला आहे. गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. भोंदू अशोक खरात याच्या फसवणुकीचे नवे प्रकार तपासात समोर येत आहेत. हा भोंदू बाबा शाकाहारी लोकांना दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. खरात हा त्याच्याकडे आलेल्या शाकाहारी भक्तांना मासा हा पाण्यातील वनस्पती आहे असं सांगून त्यांना प्रसादाच्या नावाखाली मासे खायला भाग पाडायचा. काही जैन धर्मीय व्यावसायिकांना अशाच प्रकारे फसवल्याचं समोर आलंय. मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्याला हाडं नसतात असा खोटा दावा त्यानं करून लोकांची दिशाभूल केली आणि त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचं दिसून आलं. या प्रकारातून अनेकांकडून त्यानं लाखोंचे पैसे देखील उकळल्याचं समजतंय. भोंदू अशोक खरातचे कारनामे रोज नव्यानं उघड होत आहेत. अशोक खरात केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून किरकोळ आयकर भरत असल्याचं उघड झालं. खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. खरातनं विविध कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसाय यातला GST बुडवल्याचा आयकर विभागाला संशय आहे. आयकर विभागही खरातवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. खरातच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. खरातच्या CAची काल खरात समोर चौकशी झाली.
बंधू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला रात्री उशिरा पोलिसांनी सोडून दिलं. बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ती फरार झाली. तिचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी हर्षवर्धन खरातला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत हर्षवर्धनची कसून चौकशी करण्यात आली. बंधू अशोक खरात आणि त्याचा मुलगा हर्षवर्धन यांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली. बंधुबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यात मॉडेल कॉलनीत आलिशान फ्लॅट असल्याचं उघड झालं. 24 रत्नम नावाच्या उच्चभ्रू सोसायटीत हा 1055 चौरस फुटांचा 3 BHK फ्लॅट आहे. 13 सप्टेंबर 2023ला फ्लॅटची खरेदी करण्यात आली. खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपात दिल्याचं समोर आलं. सेल डीडमध्ये चेकनं व्यवहार केला नसल्याचंही समजतंय. खरातच्या राज्यभरातील प्रमुख शहरांवर स्थावर मालमत्ता असल्याचं उघडकीस झालंय. पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत हा आलिशान फ्लॅट आहे. अशोक खरातच्या मागे कोण आहे याचा तपास करणं गरजेचं आहे, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली. तसंच अजित पवारांच्या फोटोवर फुल्या मारल्याचे प्रकार समोर आले. अजित पवारांच्या फोटोवर देखील फुल्या मारल्या, त्यामुळे खरात प्रकरण आणि अजित पवार यांचा काही संबंध आहे का याबाबत शंका उपस्थित होती, असंही शिंदे म्हणाले. रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे शंकेचं कारण उभं केलेलं गेलेलं आहे. अनेक लोकांच्या असलेल्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्यात अशा प्रकारची चर्चा ही साधारणतः होती. त्याचा आणि ह्या असलेल्या घटनेचा काही संबंध आहे का याच्या बाबतीमध्ये जर शंका व्यक्त केली असेल. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली. मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त अश्विनी भिडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अश्विनी भिडेंनी ही सदिच्छा भेट घेतल्याचं समजतंय आणि मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांचं अभिनंदन केलं. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घरनिकी या गावाला मुसळधार पावसानं झोडपलं. पावसाआधी झालेल्या गारपिटीनं शेतीचं नुकसान केलंय. डाळिंब, गहू, हरभरा पीक जमीनदोस्त झालं. अवकाळीमुळे बळीराजा हवालदिल झाला असून सरकारनं मदत करण्याच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला. पाईप गॅसच्या जोडण्यांना गती देण्यासाठी सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन प्रकल्पातील सर्व प्रलंबित परवानग्या मंजूर समजण्यात आल्याचे आदेश देण्यात आलेत. नव्या परवानग्या अवघ्या 24 तासात देण्याचे निर्देश देत संबंधित संस्थांना 24 तास काम करण्याची मुभाई देण्यात आली आहे. हा महत्त्वाचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत लागू राहणार आहे. केंद्र सरकारनं पुन्हा एकदा व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. आजपासून नवे दर लागू झालेत. 19 किलोग्रामच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात तब्बल 218 रुपयापर्यंत वाढ करण्यात आली आहे. या नवीन दरांचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि व्यवसायांवर होणार आहे. त्यामुळे आखातात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता व्यवसायावर आणि अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशाला देखील बसणार आहे. एका आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल 10,000ची उसळी पाहायला मिळाली. चांदी 20,000नी महागली. गेल्या 24 तासात सोनं 4,000नी वाढलंय आणि ते 1.5 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलंय. सोनं 1,46,000वरून 1,50,000वर जाऊन पोहोचलं. दरम्यान जागतिक तणावाची स्थिती कायम राहिल्यास दरात चढ उतार सुरूच राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. शासनाने हॉटेलसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणावर निर्बंध घातलेत आणि याचा फटका पर्यटन स्थळांवरील हॉटेल व्यावसायिकांना बसतोय. रायगडला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलाय. इथे वर्षाचे 12 महिने पर्यटन चालतं. मात्र आता पर्यटक बुकिंगच्या वेळी गॅस सिलेंडर आणि जेवणाच्या सुविधेची आवर्जून चौकशी करतायत असं व्यावसायिकांचं म्हणणं आहे आणि याचा परिणाम पर्यटनावर झालाय. चुलीवरचं जेवण मिळणार याचा आनंदही काही पर्यटकांकडून व्यक्त केला जातोय. तर आमची नक्कीच आपल्या माध्यमातून सरकारला विनंती असेल की आपण या संदर्भामध्ये लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, जेणेकरून कर्जाचा जे हप्त्यांचा बोजा आहे तो आमच्या अंगावरती जो पडलेला आहे याच्यातून आम्हाला काहीतरी चांगल्या प्रमाणात मार्गदर्शन व्हावे. किंबहुना एकंदरीत संबंधित ज्या बँका असतील किंवा इतर ज्या कुठले हे असतील त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी थोड्या प्रमाणात आपण देखील वचक ठेवण्यात यावी. मला खूप भीती वाटलेली की एवढ्या लांब आपल्याला जोडून सुट्ट्या आल्यात, आपण चाललोय तर जेवणाची काय व्यवस्था होईल की नाही, कारण आमची नेहमीचं ठिकाण आहे, आम्ही नेहमी इथे येतो.
तर आधी आम्ही त्यांना फोन केला आणि ते म्हणाले चुलीवरचं जेवण आहे. मग तर आम्हाला थोडं म्हणजे खूप जास्त आनंद झाला की अरे वा, चुलीवरचं जेवण. पुण्यात तर नाव वाचून आम्ही जातो की चुलीवरचं जेवण खायचं आहे, पण कोकणात चुलीवरचं जेवण कदाचित गॅस टंचाईमुळं मिळालं आम्हाला आज. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी नागरिकांना इंधन बचतीचं आवाहन केलं. युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्यानं शक्य तिथे सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. इराणकडून अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करून हल्ल्यांची मालिका सुरू झाल्याची माहिती समोर येते. बहारीनमधील अमेझॉनच्या AWS इमारतीवर हल्ला झाल्यानं मोठी खळबळ माजली. या इमारतीत दळणवळण कंपनीचंही कार्यालय असून हल्ल्यानंतर अमेझॉनचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालं. कालच 18 कंपन्यांवर हल्ल्याची धमकी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर हा हल्ला झाला. हॉर्मुझची सामुद्रधुनी बळाचा वापर करून खुली करावी यासाठी आता UAE अमेरिकेला साथ द्यायला तयार आहे. UAE अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून युद्धात उतरायला तयार झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने या संदर्भात अधिकृत कारवाईची मान्यता देण्याची वाट UAE पाहत होते. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली राहावी यासाठी UAE, अमेरिका, नाटो राष्ट्र, काही आशियाई देशांसह संयुक्त कृती दल स्थापण्याची मागणी करत आहे. अमेरिकेकडून आणखी एक विमानवाहू युद्धनौका युद्ध क्षेत्राकडे रवाना झाली. USS जॉर्ज बुश ही अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका आखाताकडे रवाना झाली. कॅरियर स्ट्राईक ग्रुपमधली ही महत्त्वाची युद्धनौका असल्याचं समजतंय. यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. अमेरिका समुद्रामार्गे हल्ल्याची रणनीती आखत असल्याची ही चर्चा रंगू लागली आहे. इस्रायलकडून हिजबुल्ला दहशतवाद्यांविरुद्ध सातत्यानं कारवाई कायम आहे. ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हिजबुल्लाचा कमांडर हा ठार झाला. इस्रायलनं काल बैरूतमधल्या इमारतींवर भीषण हल्ले केले. हिजबुल्लाचे 7 दहशतवादी ठार झाले. 7 दहशतवादी ठार झाल्याबरोबरच 21 जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. आणि आता इतर बातम्यांचा आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आसाम दौऱ्यात खास झलक पाहायला मिळाली. चहाच्या मळ्यांना पंतप्रधान मोदींनी भेट दिली आणि शेतमजुरांप्रमाणे चहाची पानंही खुडली. यावेळी त्यांनी शेतमजुरांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होतंय आणि अनेक नवे नियम लागू होत आहेत. रेल्वे, आयकर कायदा, पॅन, आधार, परदेश प्रवास अशा अनेक क्षेत्रात बदल होत आहेत. आयकर कायद्यातील बदलांमुळे नोकरदारांसाठी होणारे बदल सुखावह आहेत. यानुसार नव्या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक पे अर्थात मूळ वेतन हे वेतनाच्या 50% राहणार आहे. तर बेसिक पे वाढल्यानं EPF आणि ग्रॅच्युटी वाढणार आहे. यासह अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. आजपासून मुंबईत विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दरातही कपात होणार आहे. आजपासून नवे दर लागू होत आहेत. तर नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात मात्र कोणतीच वाढ होणार नाही. आजपासून इंडिगो आणि एअर इंडियासह इतर कंपन्यांच्या तिकीट दरात मात्र वाढ होण्याची दाट शक्यता आहे. भारताच्या जनगणनेला आजपासून सुरुवात झाली. दर 10 वर्षांनी होणारी जनगणना यावेळी मात्र कोरोनामुळे तब्बल 5 वर्ष उशिरानं होते. भारतीय जनगणना ही जगातील सर्वात मोठी जनगणना मानली जाते. भारत सरकार मार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रक्रियेत देशातील प्रत्येक नागरिकाची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. यावेळी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल ॲप आणि ऑनलाईन माध्यमातून माहिती गोळा करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सर्वत्र मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात देखील सर्वदूर पाऊस बरसेल. पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात देखील गारपिटीची शक्यता वर्तवली गेली आहे. तर कोकणातही हलक्या पावसाच्या सरी बरसतील. तर मुंबई आणि उपनगरात हलक्या पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे. मोखेड परिसरामध्ये अवकाळीसह गारांचा पाऊस झालेला आहे आणि यामुळे इथल्या जे शेती पिकं आहेत या शेती पिकांना याचा मोठा फटका बसला असून नागरिकांची देखील तारांबळ उडाल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
वाशिममध्ये देखील विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसलेला होता आणि यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या देखील घटना घडल्या. राज्यातील पाण्याच्या स्थितीबाबत दिलासादायक चित्र समोर आले. पुढील 2 महिन्यांसाठी 50% अधिक पाणीसाठा उपलब्ध असून राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून सध्या 52.34% जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी हाच साठा 46% होता. अमरावती विभागात सर्वाधिक यावर्षी 56%, तर मराठवाडा, नागपूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील समाधानकारक साठा आहे. जायकवाडी, भंडारदरा, मुळ आणि निळवंडे धरणात 50%हून अधिक पाणी उपलब्ध आहे. गोंदियाच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला. मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका पीक जमीनदोस्त झालं. नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसामुळे गहू, ज्वारी, बाजरी, मका आणि कांदा पिकाचं नुकसान झालं. काढणीला आलेली पिकं वाया गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. वाढते खर्च आणि निसर्गाचा फटका यामुळे शेतकरी हतबल झाला असून तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरते. सगळं आमच्या शेताची मक्काची नुकसान झाली आणि आमचे घर म्हणजे समजची आमची अशी आहे, उठणं बटणं सगळं आमच्या शेतीवर आहे बा. म्हणजे बिगाला आमच्या 1 बिगाला म्हणजे 50,000 खर्च लागला आहे सदारशी. आता जर म्हणजे एवढं नुकसान झालं आहे तर असं वाटतं आम्ही कसं जगावं आहे बा. धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपेटीनं मोठं नुकसान केलं. तब्बल 8,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं बाधित झाली असून साक्री आणि धुळे तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला. हजारो शेतकरी संकटात सापडले असून कांदा, मका, बाजरीसह भाजीपाला आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात काकंबरा गावच्या बाळासाहेब रोचकर यांनी 1.5 एकर कांदा पिकावर नांगर फिरवला. 70 ते 75 हजार रुपये खर्च केला तरी कांद्याचा भाव हा व्यापाऱ्यांकडून कवडी मोल मिळतोय. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं अखेर त्यांनी हा निर्णय घेतला. ट्रॅक्टरनं नांगरून टाकला याच्यामुळे भाव नाहीये आणि चिल्लर किंमत झाली कांद्याची. 2 रुपये 3 रुपये किलो कांदा झाला. त्याच्यामुळे मी नांगरून टाकला. कांदा 1.5 ते पावणे 2 एकर कांदा लावला होता मी. कांद्याचा खर्च 70-75 हजार रुपये खर्च झाला. उत्पन्न कांद्याकडून मिळणारा भाव असला असता तर 2.5-3 लाख रुपये मिळाले असते. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर गेलाय. मार्च महिन्यात लावलेल्या होळीच्या रोपांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. उष्णतेपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी कार्प कव्हरचा वापर केला जातोय. मात्र वाढतं तापमान आणि काही भागातील लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यापासून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पपई लागवडीला मोठा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. लातूर जिल्ह्यात हरभरा खरेदीचा प्रश्न गंभीर बनलाय. हमीभावानं खरेदीसाठी सुरू करण्यात आलेली तब्बल 130 केंद्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ठप्प आहेत. बारदाण्याअभावी खरेदी पूर्णपणे बंद पडली असून मार्केटिंग फेडरेशन आणि पणन मंडळाकडून वेळेत पुरवठा न झाल्यानं व्यवहार थांबलेत. दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वाढल्यानं शेतकरी हे दुहेरी संकटात सापडलेत. नोंदणी करूनही हरभरा विक्री न होऊ शकल्यानं शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर फूड प्लाझा आणि हॉटेल्समध्ये प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याबाबत राष्ट्रवादीचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेऊन निवेदन दिलं. सर्व फूड प्लाझांवर अन्न आणि सेवांची नियमित तपासणी करून दर्जा सुनिश्चित करावा. दरपत्रक दर्शवणं, CCTV आणि ऑनलाईन तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध कराव्यात यासह इतर अनेक मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. तसंच स्थानिक महिला बचत गटांना फूड प्लाझा आणि हॉटेलसाठी गाळे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही करण्यात आली.
आजपासून लागू झालेल्या नव्या कामगार नियमांनुसार ग्रॅच्युटी मिळण्यासाठी आता 5 वर्षांची अट ही शिथिल करण्यात आली आहे. म्हणजेच केवळ 1 वर्षाच्या सेवेनंतरही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार आहे. 50,000 पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्षभरात जवळपास 28,000हून अधिक रक्कम मिळू शकते. वारंवार नोकरी बदलणाऱ्यांसाठी हा निर्णय विशेष फायदेशीर ठरेल. सायन पूल जुलैपर्यंत सुरू करणार मुंबई महानगरपालिकेनं ही माहिती दिली असून अजूनही गर्डर बसवण्याचं काम सुरू झालेलं नाही. मात्र पावसाळ्यापर्यंत 3 पूल आणि 6 महिन्यात 7 पूल सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याची माहिती मिळते. कोल्हापुरातील ज्योतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत सासनकाठीला खूप महत्त्व आहे. राज्यभरातून शेकडो सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल होतात. भाविक या सासनकाठ्या आनंदानं नाचवत असतात. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर ज्योतिबा देवाची पालखी निघते. त्यानंतर यमाई देवीची पालखी आणि ज्योतिबा देवाच्या पालखीचा भेटीचा सोहळा पार पडतो आणि ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची सांगता होते. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक हे ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झाले. आम्ही रात्री आलो होतो आणि अतिशय भक्तिभावात वातावरणात ज्योतिबाचं दर्शन आम्हाला झाले. रांगेत आम्हाला 2 ते 2.5 तास उभा राहावे लागले. पण अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजन पद्धतीनं हा सोहळा आहे. त्याबद्दल ट्रस्टी आणि भक्तांचं आणि पुजाऱ्यांचं सर्वांचं आम्हाला कौतुक करावं असं वाटतं. कशा पद्धतीची श्रद्धा आहे? आमची श्रद्धा म्हणजे हे आमचे कुलदैवत आहे आणि आमच्या पूर्वजेपासून आणि श्रद्धा आणि जे मनात बोललेल्या इच्छा असतात त्या 99% पूर्ण होतात अशी आमची खात्री आहे आणि त्यांच्याच ज्योतिबारायांच्या आशीर्वादानंच आमचं सहजीवन सगळं व्यवस्थित चालू आहे. तर आमची काठी मानाची काठी आहे निनामची. हे आम्ही दरवर्षी घेऊन येतो इथं. हे आमचं कुलदैवत आहे वाडी रत्नागिरी ज्योतिबा. दरवर्षी आम्ही देवाच्या सेवण्याला म्हणजे न चुकता येतो. आम्ही सोलापूरवरून आलोय. ज्योतिबाची श्रद्धा खूप आहे आणि त्याचा महिमा पण खूप आहे. दरवर्षी आम्ही जत्रा करतो आणि माझी फर्स्ट आहे कारण माझं लग्नानंतर पहिला आहे. श्रद्धा आहे तो सगळ्यांना भरभरून देतो. जेवढं आपण त्याची श्रद्धा करू त्याच्या 10 पट तो आपल्याला सगळं देत राहतो. एवढंच आहे की त्याची मनापासून श्रद्धा करा, तो तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देईल. आम्ही सोलापुरावरून येतो आणि आमचं हे कुलदैवत आहे. किती गर्दी असली तर आम्ही दरवर्षीची जत्रा चुकवत नाही. आमचं खूप त्याच्यावर श्रद्धा आहे देवावर आणि आमची खूप कामं केलेली आहेत देवानी. अहिल्यानगरमधील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक गावकऱ्यांसाठी गावकरी गेट आता दिवसभर खुलं ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. पहाटे 4 ते रात्री 10 पर्यंत हे गेट सुरू राहील. आधार कार्ड दाखवून गावकऱ्यांना प्रवेश मिळेल. अनेक दिवसांच्या मागणीनंतर हा निर्णय लागू झाला. वसईतल्या भोंदू ऋषिकेश वैद्याबाबत आणखी एक गंभीर आणि धक्कादायक बाब समोर आली. आरोपी ऋषिकेश वैद्यनं पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आला. स्वतःला महादेवाचा अवतार सांगून ऋषिकेश वैद्यनं पुण्यातील एका महिलेवर अत्याचार केला होता. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात अटकेतील महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधवचं निलंबन करण्यात आलं. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ASI राजेश जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं म्हटल्याचा आरोपही या अटकेतील महिलेनं केला. दरम्यान ही घटना वरिष्ठांना कळाल्यानंतर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधववर हात उगारला, पण वर्दी असल्यानं त्यांनी हात आवरता घेतला. दरम्यान ज्यावेळी ही घटना घडली तेव्हाच राजेश जाधव हा मागच्या दारानं पोलीस ठाण्यातून फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजेश जाधववर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर यांनी केली आहे. जाधव नावाच्या ASIनी अशा पद्धतीच्या एका आरोपी असलेल्या महिलेला ज्या पद्धतीनं ती मागणी केलेली आहे शरीर सुखाची, ही बाब अत्यंत गंभीर आहे. याची दखल राज्य सरकार नक्कीच घेणार आणि आता नवीन कायदा दोन्ही सभागृहामध्ये पारित झालाय. राज्याचे गृहमंत्री त्याबाबत अत्यंत जागरूक आणि सक्षम आहेत. कठोरात कठोर शिक्षा त्या व्यक्तीला झाली पाहिजे. पोलीस कोठडीत महिला कैद्याला शरीरसुखाची मागणी करणारे निलंबित पोलीस अधिकारी राजेश जाधव
याच्या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉक्टर आशा मिरगे यांनी खळबळजनक दावा केला. राजेश जाधव संदर्भात अनेक गोष्टी कानावर आल्या, मात्र त्याची तक्रार न झाल्यानं त्याची हिंमत वाढल्याचा आरोप मिरगे यांनी केला. यासोबतच 10 वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची तक्रार ही आपल्याकडे आल्याचंही मिरगेंनी म्हटलंय. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉक्टर आशा मिरगे. ताई, अतिशय गंभीर अशी घटना आहे, काय प्रतिक्रिया काय तुमची? खरं तर म्हणजे आता या कुंपणानं शेत खाण्याची एक प्रथाच सुरू झाली आहे की काय असं वाटतं. आपल्या म्हणजे ज्या एरियात मी राहते त्याच एरियातल्या सिव्हिल लाईन नावाच्या पोलीस स्टेशनमध्ये जर अशा पद्धतीची घटना घडत असेल, ती घटना आता उमेश सरांनी सांगितली नाही, परंतु कस्टडीत असलेल्या महिलेला अशा पद्धतीनं बोलून का होईना मोलेस्टेट करणं, म्हणजे जेव्हा मी आमचे SP साहेबांना चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की काल रात्रीच अजामीनपात्र गुन्हा दाखल केला. त्या सदर व्यक्तीला, त्याचं नाव सांगायला मला काहीच लाज नाही वाटत, राजेश जाधव याला सस्पेंड केला. तर या अशा नराधमांना जोपर्यंत जास्तीत जास्त बदनामी, शिक्षा आणि त्रास होत नाही तोपर्यंत यांची ही प्रवृत्ती कमी होणार नाही असं मला वाटतं. नागपुरात अश्लील व्हिडिओचा वापर करून ब्लॅकमेल करत बळजबरीनं लग्न लावून दिल्याचा प्रकार घडला. काळी जादू करत तिचा शारीरिक मानसिक छळ करण्यात आल्याचा देखील पीडितेनं आरोप केला. मुस्ताक शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित तरुण आणि मुस्ताकची जुनी ओळख असून मुस्ताकनं पीडितेवर आपल्या आत्याच्या घरी नेऊन बळजबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि या घटनेदरम्यान त्याचा मित्र राजा शेख आणि त्याच्या एका मित्रानं या कृत्याचा व्हिडिओ चित्रित केला आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुस्ताकशी लग्न करायला भाग पडलं. या प्रकरणात पीडितेनं तक्रार दिल्यावर पोलिसांनी छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी मुस्ताकला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जातोय. आज जेव्हा ते पोलीस स्टेशनला आले तेव्हा त्यांनी एक पूर्ण घटना सांगितली. त्यावरून आम्ही जो तिचा नवरा आहे मुस्ताक शकील अन्सारी, वय 21 वर्ष आहे, न्यू बाडा कॉलनी कपिलनगरमध्ये, सोबत राजा शेख बंदे नवाज नगर, राजा शेखचे 2 मित्र आहेत आणि या मुस्ताकची आई, असे एकूण 5 आरोपींविरुद्ध आम्ही कलम 64, 115(2), 85, 351(3), 3/5 BNS सोबत कलम 3 आणि 4 अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे.